कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही पु ल देशपांडे हे नाव ऐकलं आहे का? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे पूर्ण नाव त्यांचं. खूप हुशार व्यक्ती बरं. ते गाण्यांना संगीत द्यायचे, गाणं म्हणायचे, सिनेमाची पटकथा लिहायचे, प्रवास वर्णनं लिहायचे. त्यांना बंगाली भाषा जाणून घेण्याचं खूप खूप आवड होती. प्रत्यक्ष रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतनमध्ये जाऊन त्यांनी बंगाली भाषा आत्मसात केली. तुम्हाला आवडतं की नाही अशा वेगळ्या वेगळ्या भाषा शिकणं? प्रत्येकाला कमीत कमी 3 भाषा तर आल्याच पाहिजे. एक हिंदी, जी आपली राष्ट्रभाषा आहे. एक इंग्लिश, जी आपल्याला इतर प्रांतीय लोकांशी किंवा विदेशातल्या लोकांशी संपर्क साधण्यास मदत करते. आणि एक आपली मातृभाषा. आणि पर्यटन हे असलं की माणूस अगदी बहुश्रुत होतो. बाहेरगावी गेलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रांतात गेलं पाहिजे, त्या लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. त्यामुळे आपलं ज्ञान खूप वाढतं. तर असंच एक प्रवास वर्णन जेव्हा ते कलकत्त्याला चालले होते तेव्हा त्यांनी, तुम्ही पण बरेचदा रेल्वे स्टेशनवर प्रवास केला असेल, रेल्वे स्टेशन पाहिलं असेल, रेल्वेनी प्रवास केला असेल, बसनी प्रवास केला असेल, विमानाने केला असेल. आपण सगळेच प्रवास करतो, पण प्रत्येकाची दृष्टी त्या प्रवासाकडे बघण्याची किती वेगळी असते. काय काय गंमत असते, मजा असते. मित्रांनो, एक तुम्हाला मी सल्ला देईन. सगळ्यांनी आपली एक वही करावी आणि असे काही गमतीशीर आपल्याला अनुभव आले किंवा एखादं छानसं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकातलं खूप काही आवडलं, ते सगळं असं तुम्ही लिहून ठेवायची सवय लावा. तर असंच एक वर्णन त्यांनी जेव्हा स्टेशनवर गेले, तर रेल्वे स्टेशन आपण सगळेच जातो, तिथली गर्दी सगळेच बघतो आपण. पण त्यांनी वर्णन किती सुंदर केलं आहे बघा. की आणि ते त्या काळाचं आहे की जेव्हा तुम्ही पाहिले का कधी कोळशावर वाफेचं इंजिन, कोळसा जाऊन वाफ केल्या जाते पाण्याची, मग त्यांनी ते इंजिन चालायचे. आता तर सगळे इलेक्ट्रिकवर चालतात. मग त्याचा असा आवाज यायचा, चालायची तेव्हा. आणि जेव्हा रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली नसते, प्लॅटफॉर्मवर आपण बसलेलो असतो वाट पाहत, तर त्या प्लॅटफॉर्मला त्यांनी कशाची उपमा दिली आहे माहिती आहे? जसं चुपचाप शांतपणे एखादी वेळी एखादं कीर्तन ऐकते. आणि जसंच त्या प्लॅटफॉर्मवर गाडीचा प्रवेश होतो तेव्हा जी अगदी धावपळ, सगळे आपले सामान घेऊन आपली बोगी शोधायला निघतात. ज्यांचं रिझर्वेशन कन्फर्म नाही झालं आहे ते TCला पाहायला निघतात, रिझर्वेशन कन्फर्म करतो का तो, हमाल कोणी मला सामान देतो का हे बघायला धावतात. ही सगळ्या धावपळीचं वर्णन त्यांनी खूप मजेशीर केलं आहे. ते मी तुम्हाला सांगते कसं आहे ते. हळूहळू जागे होणारे थिएटर, रेल्वे स्टेशन बघणे मनोरंजक असतं. एखाद्या गरीब गाईसारखी दिसणारी बाई देवी अंगात आल्यावर जशी घुमू लागते, थैथयाट करते, तसं सुस्त अजगरासारखं आडवं पडलेलं फलाट गाडी सुटायच्या मुहूर्तावर एकदम घुमायला लागतं. निळ्या कपड्यातील पोर्टर, लाल डगले घातलेले हमाल, खाकी कपड्यातील रेल्वे कर्मचारी या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्रा मारायला लागतात. डब्याच्या टपावर चढून पाणी भरणे, पंखे दुरुस्ती, प्रवासी हमाल यांच्यातील वाद, आईवडिलांचं बोट सोडून आईस्क्रीमच्या ठेल्याकडे धावणारी कार्टी, रिझर्वेशनची यादी बाळगणाऱ्या कंडक्टरचा पाठलाग, हे सर्व सुरू होतं. गाडी सुटायला आली की ही लय तर अजूनच इतकी वाढते की सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने बोचके बांधून पाय आपटीत घर सोडावं आणि यात्रेला चाललं जावं. तशी आगगाडी शिट्ट्यांचा आक्रोश करीत फलाट सोडून धुसफूस करत निघते. आपल्या देशाची संस्कृती, देशबांधव, स्वभाव याचं खरं दर्शन रेल्वे फलाटावर होतं. भारतीय नेत्यांप्रमाणेच रेल्वे फलाटाचा स्थायी भाव पण भांबवून टाकणारा असतो. सगळे हैराण असतात. कोणाला तिकीट सापडत नाही म्हणून हैराण, कोणी त्याच्या जागेवर दुसरं बसलं म्हणून हैराण, कोणी संडासाच्या नळात पाणीच येत नाही म्हणून हैराण. मला तर वाटतं कधी जर का गाडी वेळेवर सुटली नाही तर बहुधा गाडच्या कार्ट्याने बापाच्या खिशातली शिट्टी पळवली, त्यामुळे तो देखील हैराण आहे. बालमित्रांनो, वाटली ना गंमत हे वर्णन ऐकताना? आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुम्ही उभे राहिले, तुम्हाला असा अनुभव आला का? किंवा पाहिलं तरी अशा पद्धतीने पण लिहिल्या जाऊ शकतं. तर आता यापुढे
रस्त्यावर चालताना इकडे तिकडे बघताना तुम्ही प्रत्येकात गमती शोधायचा प्रयत्न करून बघा. बघा किती मजा येईल. आणि हे सगळं लिहून ठेवायचं बरं का. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.